नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 12 नोव्हेंबर रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपली कंबाईनची यशवंत बॅच सुरू आहे, ज्यामध्ये आता टेस्ट सिरीज सुद्धा सुरू झालेली आहे. एक पेपर ऑलरेडी आपला झालेला आहे. त्यानंतर बघा, एक राज्यसेवेसाठी सेपरेट टेस्ट सिरीज आहे. पहिला पेपर 7 नोव्हेंबरला झाला. आज दुसरा पेपर होणार आहे 12 नोव्हेंबरला. GS 2 चा पेपर असेल तो GS टेस्ट क्रमांक 2. त्याचबरोबर बघा, विजयश्री बॅच आपण सुरू केलेली आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 1 मंथ रिव्हिजन बॅच असणार आहे. यामध्ये तुम्हाला ती टेस्ट सिरीज सुद्धा मिळून जाईल, मार्क बुस्टर टेस्ट सिरीज, प्लस तुम्हाला यामध्ये नोट्स सुद्धा मिळून जाईल. ही बॅच आपल्या ऍप्लिकेशनवर आहे. राज्यसेवा आणि कंबाईनच्या फाउंडेशन बॅच सुद्धा आहे. मुंबई जीकेची बॅच, मुंबई ॲक्टची बॅच, मुंबईच्या नोट्स तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळतील. त्याचबरोबर RRB NTPC साठी तिरंगा बॅच आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज आपल्याकडे क्लास नोट्स आहे. या सगळ्या गोष्टी एकाच ऍप्लिकेशनवर मिळतील अभ्यास मित्र. आजच्या लेक्चरची PDF टेलिग्राम चॅनलवर आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला मिळून जाईल. आज आपण मित्रांनो 12 नोव्हेंबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या हॉकी खेळाडूने नोव्हेंबर 2024 मध्ये इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट पुरुष 2024चा जो काही किताब आहे तो जिंकला आहे? तर इथं म्हणण्याचा अर्थ असा आहे की सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा जो काही पुरस्कार आहे हॉकीमध्ये, तर तो कोणाला मिळालेला आहे? इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या माध्यमातून. तर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा 2024 मधील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार हरमनप्रीत सिंग याला मिळालेला आहे. कोणाला मिळाला? हरमनप्रीत सिंग याला मिळाला. बघा, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने काय केलेलं आहे, तो ओमानची राजधानी मस्कत या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तिथं हॉकीशी संबंधित पुरस्कार जे आहे ते प्रदान केलेला आहे. हरमनप्रीत सिंगला हा पुरस्कार तिसऱ्यांदा मिळाला. पहिल्यांदा हा पुरस्कार 2021 मध्ये त्याला मिळाला होता, नंतर 2022 मध्ये आणि आता 2024 मध्ये त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन बाबत सांगतो. 7 जानेवारी 1924 ला स्थापना झाली. याचं मुख्यालय आहे लॉसन, स्वित्झर्लंड. अध्यक्ष आहे तय्यब इकराम आणि CEO आहे थियरी वेईल. बघा मित्रांनो, अजून काही एक्स्ट्राचे पुरस्कार बघूया, जे इथं दिलेले आहे तेच मी तुम्हाला पुढे सांगतो आता. तर बघा, सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार हरमनप्रीत सिंग, महिला खेळाडू इब्बी जॉन्सन नेदरलँडची. सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार PR श्रीजेश जो भारताचा आहे आणि महिला खेळाडूचा पुरस्कार इजिओ चीनची आहे. त्यानंतर रायझिंग स्टार ऑफ द इयरचा पुरस्कार सुफियान खान पाकिस्तानचा आहे पुरुष खेळाडूमध्ये आणि जो डियाज अर्जेंटिनाची महिला आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, व्हाईट हाऊसच्या पहिल्या महिला चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर व्हाईट हाऊस मध्ये सुसी विल्स यांची नियुक्ती जी आहे ते पहिल्या महिला चीफ ऑफ स्टाफ म्हणून करण्यात आली. तर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकलेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर पहिली नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी पहिली नियुक्ती ॲज अ चीफ ऑफ स्टाफ म्हणून व्हाईट हाऊसमध्ये सुसी विल्स यांची नियुक्ती केलेली आहे. तर ही गोष्ट जशीच तशी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, पुढे जाऊया मग आता आपण. बघा, तिसरा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये भारत चीन सीमेवर ईस्टर्न स्ट्राईक नावाचा कमांड स्तरीय ट्राय सर्व्हिस थिएटर सराव कोणी आयोजित केला? तर बघा मित्रांनो, ईस्टर्न स्ट्राईक नावाचा जो युद्ध सराव आहे, ठीक आहे, तर हा युद्ध सराव चीनच्या सीमेजवळ भारतीय सैन्य दल, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल हे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. सगळ्यांनी मिळून त्याचं आयोजन केलेलं आहे. तर बघा, इथं जर बघितलं तर हे तिन्ही सैन्य दल एकत्र आले आणि त्यांनी 10 ते 18 नोव्हेंबर म्हणजे अजून कंप्लीट नाही झालेला आहे, अजून सुरू आहे हा युद्ध सराव. तर या कालावधीमध्ये हा युद्ध सराव जो आहे तो होणार आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्हींचा सहभाग यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हा युद्ध सराव जो आहे तो आसाम मधील दिब्रुगड, जोरहाट, तेजपूर, ठीक आहे, तिथपासून अरुणाचल प्रदेश पर्यंतची जी काही भारत चीन सीमा आहे तिथपर्यंत हा युद्ध सराव जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नाव लक्षात ठेवा, ईस्टर्न स्ट्राईक. त्यानंतर आता काही महत्वाचे युद्ध सराव बघूया, जसं की युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका दरम्यान होतो, बिकानेर राजस्थान मध्ये झाला. त्यानंतर अल नजाह भारत आणि ओमान मध्ये होतो, तो सलालाह ओमान मध्ये झाला. मैत्री युद्ध सराव भारत आणि थायलंड मध्ये होतो, तो ताक प्रांत थायलंड मध्ये झाला. डस्ट लीग नावाचा युद्ध सराव भारत आणि उझबेकिस्तान मध्ये होतो, तो तेम्रेज जिल्हा उझबेकिस्तान मध्ये झाला. एक्स टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिकेमध्ये होतो, तर भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर आयोजित करण्यात आला. धर्म संरक्षक किंवा धर्मा गार्डियन नावाचे युद्ध सराव भारत आणि जपानमध्ये होते, यावर्षी राजस्थानमध्ये झाला. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकामध्ये होते, यावर्षी श्रीलंकामध्ये आयोजित करण्यात आला.
मलबार युद्ध सराव विशाखापट्टणम मध्ये झालेला आहे, ज्यामध्ये क्वाडचे 4 मेंबर भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेने सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर भारत आणि सिंगापूर दरम्यान सिम्बेक्सचा 31वा युद्ध सराव जो येतो त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठीक आहे. त्याचबरोबर काझ हिंद भारत आणि कझाकिस्तान मध्ये हा युद्ध सराव जो आहे तो होतो आणि त्याचं आयोजन ओली उत्तराखंड मध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर आपण महत्वाचे युद्ध सराव बघितले. यानंतर चौथा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंडियन रोड काँग्रेसच्या 83व्या अधिवेशनाचं उद्घाटन कोठे केलं? तर बघा मित्रांनो, जे काही नितीन गडकरी आहे यांनी जे काही इंडियन रोड काँग्रेसच्या 83व्या अधिवेशनाचं उद्घाटन जे आहे ते पुणे महाराष्ट्र या ठिकाणी केलेलं आहे. सॉरी, पुणे महाराष्ट्र नाही, रायपूर छत्तीसगड या ठिकाणी केलेलं आहे. कुठे केलं? तर रायपूर छत्तीसगड या ठिकाणी नितीन गडकरी यांनी इंडियन रोड काँग्रेसचं ते 83व्या अधिवेशनाचं उद्घाटन केलं. तर बघा मित्रांनो, इथं इंडियन रोड काँग्रेस नेमकं काय आहे, तर रस्त्याविषयी ज्या काही पायाभूत सुविधा वगैरे आहे तर त्या संबंधी नियम वगैरे तयार करणे. ठीक आहे. तर यासाठी इंडियन रोड काँग्रेसचं अधिवेशन जे आहे ते भरवलं जातं आणि आता यावर्षी 83वा अधिवेशन छत्तीसगडमधील रायपूर या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. फर्स्ट टाइम ही इंडियन रोड काँग्रेस जयकर समितीच्या शिफारशीनुसार 1934 मध्ये सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, इंडियन रोड काँग्रेसचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पाचवा क्वेश्चन आहे, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिकेटर रिपोर्ट 2024 नुसार 2023 मध्ये ग्लोबल पेटंट फायलिंगच्या बाबतीत भारत कोणत्या स्थानावर असेल? तर ग्लोबल पेटंट फायलिंग काय आहे नेमकं? ठीक आहे. ग्लोबल पेटंट फायलिंग म्हणजे नेमकं काय? तर पेटंट काय असतं, तर सिंपल, आपण जर एखादा शोध लावला तर तो स्वतःच्या नावावर करून घेणं याला पेटंट म्हटलं जातं. मग आता ग्लोबल जागतिकरित्या आपण काय केलं, एखादा शोध लावला तर तो आपल्या नावावर त्याची नोंद करून घेणं म्हणजे याला पेटंट फाईल करणं सिंपल म्हटलं जातं. मग कोणता देश किती पेटंट फाईल करतो त्या बाबतीत भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत मित्रांनो 6व्या स्थानावर आहे पेटंट फायलिंगच्या बाबतीत. सगळ्यात जास्त पेटंट चीनमध्ये फाईल केले जातात, नंतर युनायटेड स्टेट्स, नंतर जपान, नंतर दक्षिण कोरिया, नंतर जर्मनी आणि नंतर भारत. यानंतर पुढे जाऊया. सामाजिक दृष्ट्या उपेक्षित कारागिरांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी नोव्हेंबर 2024 मध्ये कोणता ब्रँड लॉन्च करण्यात आला? तर बघा मित्रांनो, सामाजिक दृष्ट्या ज्या कारागिरांवर जास्त लक्ष दिलं जात नाही तर त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक ट्युलिप नावाचा ब्रँड जो आहे तो अलीकडे लॉन्च करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर ट्युलिप ब्रँड जो आहे, तर जो समजून घ्या जे कारागीर जे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात किंवा ते समजून घ्या की त्यांना व्यवस्थितरित्या इन्कम होत नाहीये, तर अशा कारागिरांसाठी ट्युलिप नावाचा ब्रँड जो आहे तो लॉन्च करण्यात आलेला आहे. अशा कारागिरांचं सामान जे आहे ते ट्युलिप ब्रँडच्या अंतर्गत विकलं जाणार आहे. यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये तिसरा भारत ऑस्ट्रेलियाचा संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्रा हिंद कुठे सुरू झाला? तर ऑस्ट्रा हिंद हा जो युद्ध सराव आहे बघा मित्रांनो, अत्यंत महत्वाचा युद्ध सराव आहे आणि भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होतो 2021 मध्ये पहिल्यांदा, 2023 मध्ये दुसऱ्यांदा आणि आता 2024 मध्ये तिसऱ्यांदा आयोजन याचं झालेलं आहे. आणि अत्यंत महत्वाचं यासाठी कारण पुण्यामध्ये या युद्ध सरावाचं आयोजन झालेलं आहे ऑस्ट्रा हिंदचं. ठीक आहे. तर ऑस्ट्रा हिंद जो आहे बघा 2023 मध्ये दुसरी आवृत्ती जी ती आयोजित करण्यात आली होती, ऑस्ट्रेलियामध्ये आयोजन झालं होतं आणि आता 2024 मध्ये जे आयोजन झालेलं आहे ते आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण पुण्यामध्ये तिचं आयोजन झालेलं आहे ऑस्ट्रा हिंदचं. ठीक आहे. तर पुणे महाराष्ट्र हे याचं उत्तर असणार आहे. आता बघा महाराष्ट्राविषयी काही महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. जसं की पीएम मोदी यांनी बंजारा हेरिटेज म्युझियमचं उद्घाटन कुठे केलं? महाराष्ट्र. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणी सुरू केली? महाराष्ट्र. लाडका भाऊ लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची. कृषी आणि ग्रामीण समृद्धीसाठी नवीन धोरणं आणि विकासात्मक उपक्रम स्वीकारल्याबद्दल 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला? महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सैनिक. त्यानंतर गेटवे टू द सी हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन हे पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलं? श्री रमेश बैस, जे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आहे. त्यानंतर 56वी राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2023-24 कोणी जिंकली? तर महाराष्ट्राच्या पुरुषाच्या आणि महिलांच्या गटाने किंवा टीमने. पी.व्ही. सिंधू यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये पी.व्ही. सिंधू सेंटर फॉर बॅडमिंटन अँड स्पोर्ट्स एक्सलन्सची पायाभरणी कुठे केली? तर बघा पी.व्ही. सिंधू यांनी बॅडमिंटनची एक अकॅडमी जी आहे ती विशाखापट्टणमच्या जवळ ओपन केलेली आहे.
तर विशाखापट्टणमच्या जवळ चिन्ना गादिली या छोट्याशा गावामध्ये PV सिंधू यांनी आपली बॅडमिंटनची अकॅडमी ओपन केलेली आहे. त्याचा उद्देश हा आहे की भारतीय बॅडमिंटनला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे. तर 3 एकरमध्ये ही अकॅडमी असणार आहे. कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणा केली? तर खूप चांगला निर्णय घेतलेला आहे बघा. 16 वर्षाखालील जी काही मुलं आहे, तर आजकाल जन्म झाल्या मुलांचं सोशल मीडियावर अकाउंट ओपन केलं जातं. हे चुकीचं आहे, कारण लहानपणीपासून त्याला अशा एक रिअल जगामध्ये न जगवता व्हर्च्युअल दुनियेत जगवलं जातं. आता त्यावर एक निर्णय घेतलेला आहे ऑस्ट्रेलियाच्या सरकारने. ऑस्ट्रेलियन सरकारने हा निर्णय घेतला की मुलगा जोपर्यंत 16 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याचं सोशल मीडियावर अकाउंट ओपन केलं जाणार नाही. ठीक आहे. तर असा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला. मग इंस्टाग्राम, फेसबुक यावर त्याचं अकाउंट ओपन केलं जाऊ शकणार नाही. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील एकमेव बेट असलेलं राज्य कोणतं आहे? तर तस्मानिया. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या किनाऱ्यावर डार्लिंग श्रेणी आहे? डार्लिंग पर्वतरांगे, तर ती आहे दक्षिण पश्चिम किनारपट्टीवर. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे? तर कॉशियस्को. ठीक आहे, तर याचा प्रॉपर उच्चार मला जमला आणि माझा चुकला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कॉशियस पर्वत बहुतेक तो, पण चुकत असेल तर मला सांगा. ऑस्ट्रेलियामध्ये गवताळ प्रदेश आहे, त्याला काय म्हटलं तर डाऊन्स म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला आणि आफ्रिकेच्या पूर्वेला कोणता महासागर आहे? हिंदी महासागर आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील पठाराला डॅडॅश नावाने ओळखलं जातं, तर ग्रेट डिवायडिंग रेंज. त्यानंतर ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कुठे आहे? तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत हा जगातील 6व्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा देश ऑस्ट्रेलिया आहे. 10वा क्वेश्चन, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन मित्रांनो 10 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. शांतता आणि विकासासाठीचा जागतिक दिन. मग याची थीम काय होती या वर्षीची? युथ ॲट द फोरफ्रंट. ठीक आहे, ही याची थीम होती. तर वर्ल्ड सायन्स अँड पीस डे. तर शांतता नाही आहे, विज्ञान असेल. ठीक आहे, विज्ञान आणि विकासासाठी. ठीक आहे, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन आहे ते. शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन. वर्ल्ड सायन्स डे फॉर पीस अँड डेव्हलपमेंट, असा याचा इंग्रजीमधले ट्रान्सलेशन. ठीक आहे, तर बरोबर होतं. तर याची थीम होती यावेळी युथ ॲट द फोरफ्रंट. यानंतर पुढे जाऊया. नोव्हेंबर 2024 मध्ये बेंगळुरूचे पहिले डिजिटल लोकसंख्या घड्याळ कुठे उघडले जाईल? तर बेंगलोरमध्ये बघा, पहिलं डिजिटल लोकसंख्या घड्याळ जे आहे ते तयार करण्यात येते. म्हणजे लोकांची संख्या तिथं अपडेट राहील की भारताची लोकसंख्या एवढी आहे, मग एवढी आता प्रत्येक सेकंदाला वाढती, मग त्यानुसार ते मध्ये वाढ होत जाणार. प्रत्येक राज्याची लोकसंख्या एवढी आहे, इतक्या महिला आहे, इतके पुरुष आहे, इतकं लिंग गुणोत्तर आहे. तर हे जे डिजिटल घड्याळ आहे ते इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज यामध्ये ओपन केलं जाणार आहे. तर लक्षात ठेवा, ISCE मध्ये हे घड्याळ जे आहे ते बसवलं जाणार आहे. यामध्ये लोकसंख्याविषयक सर्व माहिती असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर गल्फ होस्ट 2024 हा जगातील सर्वात मोठा खाद्य आणि पेय उद्योग कार्यक्रम कोणत्या शहरात सुरू झाला? तर गल्फवरून आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की हे जे काही गल्फ जे आहे ते अरब कंट्रीमध्ये येतं. तर दुबईमध्ये हा जो काही आपण म्हणूया गल्फ होस्ट नावाचा जगातील सर्वात मोठा खाद्य आणि पेय उद्योग कार्यक्रम जो आहे तर तो सुरू झालेला आहे. बघा मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये काय केलं जातं तर अन्न आणि पेय यांशी संबंधित उपकरणे आणि तंत्रज्ञान जे आहे त्याचं प्रदर्शन तिथं आपल्यासमोर केलं जातं. ठीक आहे. यानंतर 2 टेस्ट क्वेश्चन आहे. कोणत्या हॉकी खेळाडूने नोव्हेंबर 2024 मध्ये इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट पुरुषांचा जो पुरस्कार आहे तो जिंकलेला आहे? आणि कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा घोषणा केली आहे? तर हे 2 तुम्हाला उत्तर द्यायचे. प्लस आपली यशवंत बॅच आहे, 999 फी आहे, अगदी कमी फीज मध्ये. आता टेस्ट सिरीज सुद्धा सुरू झालेली आहे. सेपरेट जर घ्यायची असेल तर 499 मध्ये कंबाईनची यशवंतची टेस्ट सिरीज तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर राज्यसेवेसाठी मार्क बुस्टर टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली बघा विद्यार्थी मित्रांनो. याची सेकंड टेस्ट जी आहे ती मुलांना आज ऍप्लिकेशनवर मिळून जाईल. राज्यसेवेची विजयश्री बॅच, या बॅचमध्ये टेस्ट सिरीज ऑलरेडी इन्क्लूड आहे. त्याचबरोबर फाउंडेशन बॅच आहे. त्याचबरोबर बघा मुंबई स्पेशल GK, BMC ऍक्ट, त्याचबरोबर त्याच्या नोट्स. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला RRB साठी तिरंगा बॅच
त्याचबरोबर आपल्या सेपरेट सब्जेक्ट वाईज नोट्स या सगळ्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये मिळेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इन्स्टाचं पेजसुद्धा आहे. मग थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.